दुजे द्वैत सांडी एक तत्व मांडी अद्वैत ब्रह्मांडी पै सुखीजे ते रूप पंढरी पुंडलिका द्वारी मुक्ती मार्गचारी वशरय्या अनंती अनंत होतिले संचित वैकुंठ अद्भुत उभे असे ज्ञानदेवी ज्ञान मन मौन्य चरण आपणाची मग्न तिथे झाले माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 15 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 151 क्रमांकाच्या ओळीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. मामुपेते पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मना संसिद्धिम परमहंगतः. अर्थात भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, परमसिद्धीची अर्थात माझ्या धामाची प्राप्ती केल्यानंतर महात्मजन, जे साधक जन आहेत, जे योगी जन आहेत, ते पुन्हा या दुःखरूपी सागरात, या मृत्यूलोकी, या मायावी जगतामध्ये परत येत नाहीत. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. कारण स्वर्गाची प्राप्ती केली तरी पुण्य आहे, तोपर्यंत स्वर्गातलं चलन पुण्य आहे महाराज. जसं अमेरिकेला गेले की डॉलर, वेगवेगळ्या देशामध्ये गेले की त्या देशाचं चलन असतं, तिकडे रुपया चालत नाही. मग रुपयामध्ये ते कन्वर्ट करून घ्यावं लागतं. कन्वर्ट केलेलं डॉलर त्या देशामध्ये मग तो चालतो. तसं स्वर्गामध्ये तुमची इथं किती प्रॉपर्टी होती याचा हिशोब केला जात नाही, किंवा मृत्यूलोकी या पृथ्वी तलावर तुम्ही किती धनाढ्य होतात याचा हिशोब केला जात नाही महाराज. त्या ठिकाणी चलन चालतं ते फक्त पुण्य. आणि जसं डॉलर संपलं की अमेरिकेमध्ये तुम्हाला मग काहीच खरेदी करता येणार नाही. तुमच्याजवळ डॉलर आहे तोपर्यंत अमेरिकेमधले वस्तू तुम्ही त्या किमतीनं खरेदी करू शकतात, ते सुख तुम्ही प्राप्त करू शकतात त्या माध्यमानं. परंतु एकदा डॉलर संपलं की पुन्हा तुम्हाला अमेरिका सोडूनच इकडे यावं लागतं महाराज. तसं स्वर्गामध्ये एकदा पुण्य संपलं की मग तुम्हाला पुन्हा मृत्यूलोकी यावं लागतं. क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशती ते तम भोक्ता स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती एवं त्रयी धर्मम अनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. पुण्य आहे तोपर्यंत तिथे तुम्हाला स्थान आहे. सगळे स्वर्गातले भोग तुम्ही भोगू शकतात. परंतु पुण्याचा क्षय झाला, सवेची पुण्याची पावटी सरे, मग येऊ लागती माघारे मृत्यूलोकी. या मृत्यूलोकामध्ये पुन्हा त्या स्वर्गस्थ झालेल्या, स्वर्गात स्थान प्राप्त झालेल्या जीवांना पुन्हा मृत्यूलोकी यावं लागतं महाराज. मग तो कितीही जपितपी असो, पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग आहे. परंतु भगवंत म्हणतात माझ्या धामाचं तसं नाही अर्जुना. पहिली गोष्ट ते लवकर प्राप्त होत नाही, परंतु एकदा प्राप्त झालं की पुन्हा या मृत्यूलोकी येण्याची आवश्यकता पडत नाही. परमलोक अर्थात भगवंताचं धाम हे अवर्णनीय आहे महाराज. प्राकृत दृष्टीच्या अगदी विरुद्ध आहे. या मृत्यूलोकीच्या अगदी विरुद्ध व्यवहार त्या ठिकाणी असतात. मृत्यूलोक संपूर्ण दुःखानं भरलेला आहे, परंतु भगवंताच्या धामामध्ये
आनंदच आनंद आहे. या मृत्यूलोकीची प्रत्येक गोष्ट, मग ते शरीर असेल आमचं धारण केलेलं, किंवा करीत असलेला आमचा प्रपंच असेल, जे जे काही आहे ते सारं क्षणभंगूर आहे. जे दिसतं आहे ते नाश पावणार आहे. उपजे ते नाशे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू ठरलेलाच आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुव्यं जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्यते न तं शोचितुमर्हसि. भगवंत सांगतात अर्जुनाला की उपजे ते नाशे नाशिले पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पूर्वी घड्याळ नसायचे, टाईम सांगणारं, किती वेळ झाला ते सांगणारं ते घटिका यंत्र असायचं. त्यात वाळू भरलेली असायची बारीक, आणि मग ते एकातून दुसऱ्यात पडत राहायची. ते पडण्याला पूर्ण वेळ लागला की एक घटिका झाली समजायचं. पुन्हा त्या पात्रातलं ते पहिल्या पात्रामध्ये ती वाळू पुन्हा परत मिळायची, त्यावेळेस 2 घटिका, असं घटिकामध्ये वेळ मोजला जायचा महाराज. हे जीवन तसं आहे. उपजे ते नाशे नाशिले पुनरपि दिशे, घटिका यंत्र जैसे परिम. ते घटिका यंत्र जसं थकतच नाही, सतत एकाकडून दुसरीकडे पडत राहतं, दुसरीकडे भरले की पुन्हा ते पहिल्या ठिकाणी पडत राहतं, आणि याच्याप्रमाणे कालाची गणना होत असते. आत्म्याचंही तसंच आहे. अविनाशी तत्व आहे. प्रत्येक वेळेस नवीन नवीन शरीर धारण करून कर्मफळ भोगण्याकरता या ठिकाणी ब्रह्मचैतन्यापासून ब्रह्म आलेला असतं, तो जीव आलेला असतो. आणि हा जीव हा आपल्या कर्मफळाप्रमाणे या ठिकाणी भोग भोगत असतो. अर्थात सुख वाट्याला आलं तेही सुख नसतंच, पण त्याला आपण सुख व्याख्या जरी दिलो, संज्ञा दिलो, सुख नाम दिलो, तर ते सुख कुठपर्यंत आहे? आमचं कर्मफळ त्या दृष्टीनं आहे तोपर्यंत. स्वर्गी लोके जसं क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती, अगदी त्याचप्रमाणे सुखाचा भोग हा आमचं पुण्यकर्म झालेला आहे तोपर्यंत आहे. ते संपलं की पुन्हा दुःखाचा भोग येतो. समदुःख आणि सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख, हे रहाटगाडं चालूच राहतं महाराज. आणि मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यतांतिति क्षस्व भारत. अर्जुना, सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख, हे रहाटगाडं चालणारच आहे. सुख आणि दुःख हे या कलियुगी नियतीचे 2 अपत्य आहेत महाराज. मग सुखाचं सगळेच स्वागत करतात, दुःख कुणालाच नको आहे महाराज. मग काय झालं म्हणे, हे दोन्ही अपत्य खेळायला गेले, आणि खेळता खेळता लक्षात आलं की दुःखाबरोबर खेळायला कोणीच तयार नाही. दोन्ही भावंड आहे ते, सुख दुःख, पण दुःखाबरोबर दुःख पाहिजे असं कोण म्हणणार आहे हो. पुराणातलं एक कुंती मातेचं पात्र जर सोडलं तर पुराणामध्ये जपितपींने सुद्धा कधी दुःख मागितलेलं नाही महाराज. माझ्या वाट्याला दुःख द्या असं कोण म्हणणार आहे? सगळ्यांना सुख पाहिजे असतं. अगदी तपस्वी जरी असेल तरी त्याला स्वर्गातल्या सुखाचा लोभ आहे. सुख सर्वांनाच हवं आहे. मग सगळे सुखाबरोबर खेळतात, दुःखाबरोबर कोणी इकडे नेते. दुःख नियतीकडे आलं, आपल्या आईकडं. म्हणले, आई माझ्याबरोबर कुणीच खेळत नाही. अरे म्हणले, असं नसतं बाळा. अगं हो ग म्हणले, बघ ना तू त्या दादाबरोबर त्या सुखाबरोबरच सगळे खेळताय, मला कुणी आपल्या याच्यात घेतच नाही, सामावूनच घेत नाही. आईलाही वाईट वाटलं. असं आहे का, बरं आपण एक आयडिया करू म्हणे. मग आईनं काय केलं, त्या सुखाचे जे कपडे होते ते दुःखाला घातले आणि म्हणले जा आता. ते कपडे घालून गेल्याबरोबर सगळे पुन्हा या दुःखाकडे खेळायला आले बा. पण खेळता खेळता लक्षात आलं, जे अनुभव होते त्यांच्या लक्षात आलं, अरे म्हणलं हा तोच बदमाश आहे, दुःखच आहे हा फक्त सुखाचे कपडे घालून आलेला आहे. माऊली वर्णन करतात ते की दुःख लेवून जे गावीचा जे जगीचा चंदुष रोगी जेथ उदय हो असता लागी, दुःख लेवोने सुखाची अंगी सळीत जगाते.
दुःखानं काय केलेलं आहे, फक्त सुखाचं शर्ट घातलेलं आहे म्हणून आम्हाला ते सुख वाटतं आहे. वास्तविक ते सुख नाही, त्यानं फक्त अंगरखावरून घातलेलं आहे. तसं सुखाचा फक्त या मृत्यूलोकी आभास आहे महाराज. पण भगवंत म्हणतात, अर्जुना माझ्या धामात मात्र अशी फसवेगिरी नाही. तिथं आनंदच आनंद आहे, सगळं काही शाश्वत आहे. नाशिवंत त्या ठिकाणी काहीच नाही. म्हणजे मृत्यूलोकीच्या पूर्ण विरुद्ध आहे. पारा सगळं शाश्वत आहे, अशाश्वत असं काहीच नाही. परंतु तिथं जाण्याकरता भाग्य लागतं. ते भाग्य काहींच्याच नशिबी असतं. पण एकदा तिथे जीव गेला की यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, तो माझ्या कुटुंबाचा एक सदस्य बनून जातो आणि पुन्हा त्याला या मृत्यूलोकी येण्याची आवश्यकता पडते. म्हणजे स्वर्गातून गेलेला जीवाला सुद्धा पुण्याचा अक्षय झाल्यानंतर या मृत्यूलोकी यावं लागतं महाराज. परंतु भगवंताच्या धामात गेल्यानंतर जीव त्या परमात्म्याला पुन्हा या ठिकाणी परत येण्याची आवश्यकताच पडू देत नाही. कारण कर्मफळ निरंक झालं, कर्मफळच शिल्लक नसेल असं खातं निर्माण झालं तरच त्या जीवाला त्या ठिकाणी प्रमोशन मिळतं. भगवंत स्वतः त्याला आपल्या धामाच्या प्रती घेऊन जात असतात. अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. भगवंत म्हणतात, शंका घेण्याचं कारण नाही अर्जुना. फक्त त्या दृष्टीनं साधना केली, माझंच होऊन गेलं की मीही त्याचाच होऊन जातो आणि माझं धाम हे देवलोक या ठिकाणचं वास्तव्य मी त्याला प्रदान करत असतो. आणि एकदा जीव या ठिकाणी आला की पुन्हा यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. मग मृत्यूलोकाप्रमाणे त्याच्या वाट्याला भोग, विलास, दुःख या कुठल्याच उपाधी राहत नाहीत. इथं शिल्लक राहतो फक्त आनंद, आनंद आणि आनंद. मग पुन्हा देह धारण करणं नाही आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातही येणं नाही. मोक्षच त्याला मी प्रदान करत असतो. भगवंत म्हणतात. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 151 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, ऐसे जे हे शरीर ते ते न पवतीची पुढती नर, जे होऊनी ठेले अपार स्वरूप माझे. अर्जुना, असं हे जे नाशिवंत शरीर आहे, आतापर्यंत आपण शरीराचं वर्णन ऐकलं महाराज, की संपूर्ण नाशिवंत आहे आणि चांगल्या मार्गाला नेणारं नाही आहे. होईल तितकं वाईटाकडे, अधोगतीकडेच शरीराचा. कारण शरीर म्हटलं की इंद्रिय आले आणि इंद्रियांचा स्वभाव आहे विषयाचा भोग घेणं. आणि जोपर्यंत भोगी वृत्ती आहे तोपर्यंत भगवद्धामाची प्राप्ती होत नाही. जेव्हा योगी होऊन जातं, भोगी अवस्था सोडून योग्याची अवस्था प्राप्त झाली रे झाली की भगवंत म्हणतात, असे भक्त पुरुषांना पुन्हा माझ्या या धामाला सोडून या मृत्यूलोकी येण्याची आवश्यकता भासत नाही. कारण ज्ञानाग्नीचे नेमुखे जेने जाळिली कर्म शके, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. या ठिकाणी मनुष्य देह धारण केलेला असतानाच खरं तर अर्जुना मी त्याला मुक्ती प्रदान केलेली असते. कारण त्याला जीवन कळालेलं असतं, त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती झालेली असते आणि त्यामुळे चुकीचं कर्म तो करत नाही. जे करतो ते माझ्याकरता करतो, जे पाहतो तो मी म्हणूनच संपूर्ण सृष्टीकडे पाहतो. कणाकणामध्ये त्याला माझ्या अस्तित्वाची जाणीव होते. भूतमात्रामध्ये, दीनदुबळ्यांमध्ये, सगळ्यांमध्ये तो माझं स्वरूप पाहतो आणि त्यांची सेवा करतो. आणि त्यांची सेवा करणं, त्यांचं उदरभरण करणं हे भगवंताचं काम आहे. ते कार्य असा मनुष्य करत असतो. म्हणून माऊली वर्णन करतात की तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. तो दिसायला मनुष्य आहे, तो मनुष्यासारखा आवडे परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जडा माझी न बुडे भानुबिंब.
सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं आहे म्हणून काही पाण्यात तो बुडतो का? नाही. तसा प्रपंच करताना तो दिसतो, परंतु प्रपंचामध्ये तो बुडत नाही, प्रपंचापासून अलग असतो, वेगळा असतो. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति लिपतेन सपापेन पद्मपत्रमिवांबसा. अगदी कमळाच्या पानाप्रमाणे विषयात तो भोग घेताना जरी दिसला तरी त्या विषयात आसक्त राहत नाही, त्यापासून तो अलिप्त असतो. आणि म्हणूनच मी त्याला सायुज्य मुक्ती प्रदान करतो, माझंच रूप मी त्याला देऊन टाकतो. त्यामुळे बाकीचं शरीर धारण करण्याची त्याला गरजच पडत नाही. ऐसे जे हे शरीर ते न पवती पुढती नर, जे होणे ठेवती अपार स्वरूप माझे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती. ब्रह्म एकनाथ गुला स्वामिनी आई एकविरा माता की जय.